या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. पत्नी समोर पतीची हत्या, विजापूर नाका हादरलं. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी: काल 17 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11च्या सुमारास यातील फिर्यादी प्रतिमा यतिराज शंके, वय 35, राहणार घर नंबर 111, गरिबी हटाव, झोपडपट्टी नंबर 1, संघर्ष तरुण मंडळाच्या पुढे, विजापूर रोड, सोलापूर हे घरासमोर रस्त्यावरती उभे असताना मोठमोठ्या भांडणाचा आवाज येत असल्याने यातील फिर्यादी प्रतिमा शंके या गरिबी हटाव, झोपडपट्टी नंबर 1, संघर्ष तरुण मंडळाच्या पुढे येथे इसम नामे आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे यातील फिर्यादी प्रतिभा शंके यांचे पती यतिराज दयानंद शंके, वय 36 यांना आरोपींनी मिळून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. या दरम्यान यातील आरोपी आकाश बलरामवाले यांनी फिर्यादी प्रतिमा यांचे पती यतिराज शंके यास दारू पिण्यास पैसे का देत नाही, तुला बघून घेतो असे म्हणत आकाश बलरामवाले हा पळत जाऊन घरातील कुऱ्हाड घेऊन आला आणि फिर्यादी प्रतिभा शंके यांचे पती यतिराज शंके यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस कुऱ्हाडीने वार केले. या मारहाणीत यतिराज शंके याच्या डोक्यास मार लागल्याने रक्तस्राव होऊन सर्वांगास मुका मार लागल्याने फिर्यादी प्रतिमा शंके हे आणि पती यतिराज शंके यांचे मित्र विरेश रामपुरे यांनी मिळून जखमी यतिराज यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे मध्यरात्रीच्या सुमारास दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान यातील आरोपी आकाश बलरामवाले याने फिर्यादी प्रतिमा शंके यांचे पती यतिराज शंके यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले म्हणून फिर्यादी प्रतिमा यतिराज शंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात यातील आरोपी आकाश तुळजाराम बलरामवाले, नवल खरे दोघेही राहणार गरिबी हटाव, झोपडपट्टी नंबर 1, विजापूर रोड, सोलापूर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वराळे हे करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.